नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चुलीवरचं मालवणी चिकन कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. आपण इथे घरगुती मसाल्यांचाच वापर केलेला आहे. घरी फ्रेश बनवलेला गरम मसाल्याची पेस्ट आणि घरगुती मालवणी मसाला यांचा वापर करून आपण ही चिकनची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ करून व्यवस्थित 3 ते 4 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता आपण साहित्य बघूया. गरम मसाल्यामध्ये आपण 10-12 काळी मिरी, एक छोटा तुकडा जायफळ, 2 लवंगा, दालचिनीचे 2 ते 3 तुकडे, 1 चक्री फूल, 1 दगडी फूल, जायपत्री, 1 मोठी मसाला वेलची, 1 चमचा धणे, 1 चमचा खसखस, 10 लसूण, पाव इंच आलं घेतलेलं आहे. तसंच हळद, मीठ, मालवणी मसाला घेतला आहे. तसेच वाटपासाठी 2 मोठे कांदे, अर्धा नारळ, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीमध्ये घालण्यासाठी तेजपत्ता घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला हे खडे मसाले भाजून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून आलं, लसूण आणि बाकीचे खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत. खसखस आपल्याला आता घालायची नाही आहे. खसखस आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे. थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर आपण घातलेली आहे आणि बाकीचे मसाले भाजल्यानंतर आपल्याला इथे खसखस घालायची आहे. आता आपला हा मसाला तयार आहे. ह्याची एकदम फाईन पेस्ट करून आपल्याला घ्यायची आहे. या मसाल्यांची फाईन पेस्ट आपण चिकनला मॅरिनेशनसाठी लावणार आहोत. तसेच हळद, मालवणी मसाला, आणि मीठ लावून आपण हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आपण इथे बाहेरचे पॅकेटचे कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत. घरातलेच मसाले वापरून आपल्याला ही रेसिपी करायची आहे. 15 ते 20 मिनटं आपण आता हे मॅरिनेशनला ठेवून देऊया. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून आपण आता कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आपण त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घालून खोबरंसुद्धा आपलं भाजून घेऊया. खोबरंसुद्धा आपल्याला खरपूस होईपर्यंत लाल रंगावर परतून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा आता आपल्याला व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण कांदा खोबऱ्याची पण बारीक पेस्ट करून घेऊया. चिकन शिजवण्यासाठी गरम पाणीसुद्धा आपण तापवून घेणार आहोत. आता आपण चिकन बनवायला घेऊया. त्यासाठी तेलामध्ये तमालपत्र आपण घातलेलं आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला याच्यामध्ये हे चिकन व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं पाणी सुटेपर्यंत ठेवून द्यायचं आहे. चिकनला त्याचं स्वतःचं व्यवस्थित पाणी सुटलं पाहिजे, तरच आपल्या रश्श्याला एक चांगली चव मिळते. आता आपल्या चिकनला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे. या स्टेजला आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहोत. गरम पाण्यामुळे आपलं चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि तरी पण चांगली येते.
झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजवल्यानंतर आता आपण आपलं चिकन चेक करणार आहोत. आपलं चिकन आता शिजत आलेलं आहे. या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये वाटप घालून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप घालून घेणार आहोत. तसेच आता या स्टेजला आपल्याला जर पाणी ॲड करायचं असेल तर आपण पाणी ॲड करून आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तसेच मीठ मसाला चेक करून आपण चवीनुसार याच्यामध्ये मसाला आणि मीठ ॲड करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ आणि मसाला ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे झाकण लावून 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. आता आपलं चिकन व्यवस्थित तयार झालेलं आहे. सोलकढी, भात, लिंबूची फोड, कांदा आणि आपलं हे चिकन तयार आहे. तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.